वेलकम टू दिस क्लास. सो या लेक्चरमध्ये आपण प्रोजेक्टाईल मोशन हा पार्ट स्टडी करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट द लेक्चर स्ट्रेट अवे. सो प्रोजेक्टाईल मोशन मध्ये आपण काय कन्सिडर करणार आहोत? सो इनिशियली विल सी व्हेन ऑब्जेक्ट इज प्रोजेक्टेड फ्रॉम हॉरिझॉन्टल ग्राउंड. सो लेट्स टेक एन एक्झाम्पल हिअर. सपोज ही आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आपण कन्सिडर केलेली आहे. या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये हा एक्स ऍक्सिस आपण जो जनरली हॉरिझॉन्टल ऍक्सिस प्रेफर करतो. सो हा जो ग्राउंड आहे, सो ग्राउंड जे आहे, वी प्रेफर इट ॲज एक्स ऍक्सिस अँड वी कॉल दिस डायरेक्शन एज हॉरिझॉन्टल डायरेक्शन. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रोजेक्टाईल मोशन ऑन अ हॉरिझॉन्टल ग्राउंड हे कन्सिडर करतो, त्यावेळेस ज्या प्लेनवर आपण प्रोजेक्टाईल मोशन कन्सिडर करणार आहे ते प्लेन म्हणजे आपला हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस म्हणून रेफर केलेला आहे. आणि त्याला परपेंडिक्युलर असणारी जी वाय डायरेक्शन आहे ती आपण मग व्हर्टिकल डायरेक्शन म्हणून रेफर करणार आहोत. सो सपोज आपला ऑब्जेक्ट सुरुवातीला इथं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ओरिजिनला आहे. आणि समजा तो आपण असा तिरका बाय मेकिंग सर्टन अँगल थीटा विथ हॉरिझॉन्टल आणि विथ सम इनिशियल वेलोसिटी यू असा थ्रो केला. आता इथं काय होणार आहे? इथं ही जी यू आहे ही आपली इनिशियल वेलॉसिटी असणार आहे. याला आपण इनिशियल वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्टाईल, जो ऑब्जेक्ट थ्रो करतो त्याला प्रोजेक्टाईल म्हणायचं. ज्या वेलॉसिटीनं आपण ओरिजिन पासून थ्रो केलेला आहे दॅट इज रेफर्ड ॲज इनिशियल वेलॉसिटी. आणि ज्या अँगलनं प्रोजेक्ट केलाय हा जो अँगल आहे तो इनिशियल वेलॉसिटीनं हॉरिझॉन्टल ग्राउंड बरोबर केलेला अँगल आहे. सो दिस इज रेफर्ड ॲज अँगल ऑफ प्रोजेक्शन. सो आता हा ऑब्जेक्ट काय करणार? ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट कराल त्यावेळेस इट विल स्टार्ट ट्रॅव्हलिंग इन व्हर्टिकल डायरेक्शन अँड हॉरिझॉन्टल डायरेक्शन सायमल्टेनियसली. आणि हा असा ट्रॅव्हल करत 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 असा पुन्हा ग्राउंडवर पोहोचणार आहे. आणि समजा तो इथं पोहोचला, या पॉइंटला समजा आपण नाव दिलं बी. सो काय होतं बघा इथे एक्झॅक्टली काय होतंय. जर ऑब्जेक्टची मोशन कन्सिडर केली आपण, ऑब्जेक्ट थ्रो केल्यानंतर ऑब्जेक्ट हा एक्स डायरेक्शन मध्ये सुद्धा ट्रॅव्हल करतोय आणि ऍट द सेम टाइम वाय डायरेक्शन मध्ये सुद्धा ट्रॅव्हल करतोय. म्हणजे ऑब्जेक्टची मोशन एक्स आणि वाय या दोन डायरेक्शन मध्ये सायमल्टेनियसली होते. म्हणजेच ही जी प्रोजेक्टाईल मोशन आहे ही इनफॅक्ट 2D मोशन आहे. आणि ही 2D मोशन कन्सिडर करत असताना आपण जे प्लेन कन्सिडर केलेलं आहे हे एक्स वाय प्लेन आहे. एक्स वाय प्लेन आहे आणि हे जे प्लेन आहे ते व्हर्टिकल आहे. व्हर्टिकल म्हणजेच काय? इथं ग्रॅव्हिटी प्रेझेंट आहे आणि ग्रॅव्हिटीची डायरेक्शन ही व्हर्टिकली डाऊनवर्ड असते. सो इथं जी ग्रॅव्हिटी प्रेझेंट आहे ती व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजे जो आपण वाय ऍक्सिस कन्सिडर केलाय, जो ग्राउंडला परपेंडिक्युलर आहे, त्या वाय ऍक्सिसच्या अलॉंग बट निगेटिव्ह वाय ऍक्सिसच्या अलॉंग ग्रॅव्हिटी प्रेझेंट असणार आहे. सो आता इथं प्रत्येक प्रोजेक्टाईल मोशन स्टडी करत असताना ज्या अर्थी ही मोशन 2D मोशन आहे त्या अर्थी आपण या प्रोजेक्टाईल मोशनला स्प्लिट करणार. सो नेहमी काय करायचं बघा, प्रोजेक्टाईल मोशन जी आहे त्या मोशनला आपण स्प्लिट करायचं. सो प्रोजेक्टाईल मोशन आय विल ऑलवेज राईट ॲज मोशन अलॉंग एक्स डायरेक्शन. एक मोशन आपण कन्सिडर करणार कारण एक्स वाय प्लेन मध्ये मोशन कन्सिडर करतोय. सो एक मोशन आपण एक्स डायरेक्शन मध्ये कन्सिडर करणार प्लस अनादर मोशन सायमल्टेनियसली हॅपनिंग अलॉंग वाय डायरेक्शन. आणि अशा दोन 1D मोशनचं कॉम्बिनेशन इज प्रोजेक्टाईल मोशन इन एक्स वाय प्लेन. सो जर आपण याला स्प्लिट केलं तर आपण ही मोशन सेपरेटली एक्स डायरेक्शन मधली स्टडी करू शकतो, वाय डायरेक्शन मधली आपण सेपरेटली स्टडी करू शकतो. ही जी एक्स डायरेक्शन मधली मोशन आहे या एक्स डायरेक्शन मधल्या मोशनला जनरली आपण हॉरिझॉन्टल मोशन म्हणून रेफर करणार. कारण हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये आहे, एक्स डायरेक्शन मध्ये आहे अलॉंग द ग्राउंड, अलॉंग ग्राउंड. आणि दुसरी जी मोशन आपण स्प्लिट केलेली आहे त्याची जी डायरेक्शन आहे ती वाय डायरेक्शन आहे. याला आपण जनरली व्हर्टिकल मोशन म्हणून रेफर करणार आहे. दिस इज परपेंडिक्युलर टू ग्राउंड. सो नेहमी काय करायचं आपल्याला, प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे इनफॅक्ट इथून पुढच्या ज्या प्रोजेक्टाईल मोशन्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला करताना काय करायचं आहे, आपण प्रोजेक्ट करताना इथे बघा फॉर एक्झाम्पल प्रोजेक्ट करताना तुम्ही या ओबी हे जे हॉरिझॉन्टल प्लेन आहे या प्लेनवर तुम्ही प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे ऑब्जेक्ट तुम्ही थ्रो केलाय ओ वरून आणि तुम्ही पुन्हा कॅच करताय बी ला. सो इट्स काइंड ऑफ प्रोजेक्टाईल मोशन ऑन हॉरिझॉन्टल प्लेन.
बरोबर. मग जे प्लेन ज्या प्लेनवर मोशन कन्सिडर केलंय त्याच्या अलॉंग आपण एक डायरेक्शन कन्सिडर करायची एक्स डायरेक्शन, आणि ऑब्व्हियसली दुसरी डायरेक्शन असणार ती त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये असणार आहे. आणि हे जे एक्स वाय प्लेन तयार केलेलं आहे, या एक्स वाय प्लेन मध्ये आपण प्रोजेक्टाईल मोशन कन्सिडर करतोय. सो ऑलवेज रिमेंबर, प्रोजेक्टाईल मोशनचे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला प्रोजेक्टाईल मोशनला दोन डायरेक्शन मध्ये स्प्लिट करायचं आहे. एक असणार ती एक्स डायरेक्शन अलॉंग द प्लेन, आणि दुसरी असणार ती वाय डायरेक्शन परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन. आणि मग दोन मोशनला स्प्लिट केलं आपण की दोन मोशन्स आपण सेपरेटली स्टडी करू शकतो. आता दोन मोशन मध्ये सेपरेटली स्टडी करत असताना मोशनच्या आपल्याला काय काय डिटेल्स मिळतात हे पहिल्यांदा आपण बघून घेऊया. बघा, जर समजा आपण मोशन आता स्प्लिट केली, सो आपण सायमल्टेनियसली दोन्ही मोशन स्टडी करू. समजा फर्स्टली आपण स्टडी केली मोशन. सो फर्स्ट आपण स्टडी करू मोशन इन एक्स डायरेक्शन. या बाजूला आपण मोशन इन एक्स डायरेक्शन स्टडी करूया आपण, आणि इकडं साईडला आपण स्टडी करू मोशन इन वाय डायरेक्शन. आता हे स्टडी करत असताना बघा, याच्यामध्ये काय होतंय, इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे तर तुम्ही बाय मेकिंग सर्टन अँगल यू विथ बाय मेकिंग सर्टन अँगल थिटा विथ हॉरिझॉन्टल, आणि इनिशियल व्हेलॉसिटी यू न प्रोजेक्ट केलेली आहे. सो या यू इनिशियल व्हेलॉसिटीला आपण एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये स्प्लिट करू शकतो. सो विल बी टेकिंग टू कंपोनंट्स. हा जो कंपोनंट आहे अलॉंग वाय विल कॉल इट ॲज इनिशियल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट, आणि इकडे जो घेतलेला असणार आहे अलॉंग एक्स डायरेक्शन याला म्हणणार आहे आपण इनिशियल व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट. सो आय कॅन राईट हिअर, जो इनिशियल व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट आहे तो येणार आहे आपला यू कॉस थिटा, आणि इनिशियल व्हेलॉसिटीचा वाय जो कंपोनंट आहे तो येणार आहे आपला यू साइन थिटा. आणखी काय नोट डाऊन करण्यासारखं आहे बघा, आणखी नोट डाऊन करण्यासारखं काय, आपण काही पॉइंट्स इथं मार्क करून घेऊया डायरेक्ट डायग्राम मध्ये. कुठले बघा, आता इथून ऑब्जेक्ट ओरिजिन पासून फेकल्यानंतर त्याची हाईट जी आहे ग्राउंड पासून जी मेजर करणार ती वाढत 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 जाणार. ती एका सर्टन पॉइंटला इथं गेल्यानंतर ती हाईट मॅक्सिमम होणार. सो लेट्स कॉल दिस पॉइंट ए, की जिथं ही जी हाईट आहे, ही जी हाईट आहे, ही हाईट एच, एच ने डिनोट करू, एच इज हाईट. सो ही ती हाईट आहे अशी. इथून जर समजा आपण असं परपेंडिक्युलर खाली टाकला, हा, सो दिस इज हाईट एच, आणि समजा या पॉइंटला आपण रेफर केलं, लेट्स कॉल दिस पॉइंट डी. सो एडी ही आहे ती मॅक्सिमम हाईट अचीव्ड बाय आवर प्रोजेक्टाईल. प्रोजेक्टाईल म्हणजे ऑब्जेक्ट. म्हणजे एच ही जी डिस्प्लेसमेंट झालेल्या ऑब्जेक्टची ती वाय डायरेक्शन मधली मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे. सो इथं आपण स्टँडर्ड नोटेशन्स मेन्शन करून घेऊ पहिल्यांदा, इकडं रेफर करू, नंतर करू आपण. आणि सायमल्टेनियसली बघा, आपला ऑब्जेक्ट एक्स डायरेक्शन मध्ये पण मूव्ह करतोय, आणि एक्स डायरेक्शन मध्ये तो ओ पासून बी पर्यंत गेलेला आहे. आणि हे जे डिस्टन्स आहे ओ पासून बी पर्यंत जे डिस्टन्स आहे, ह्याला आपण म्हणणार आहे, ह्याला डिनोट करणार आहे, इथं फक्त नोटेशन रिप्रेझेंट करू आपण आर. So this is distance OB traveled on horizontal direction, travel along horizontal direction, that is along x direction. हे आपण आर, ज्याला आपण रेंज म्हणणार आहे, ते आपण नंतर बघू काय करायचं त्याचं. ठीक आहे. हा, आता ज्या मोशन आपण स्प्लिट केलेल्या आहेत इथं बघा, एक मोशन अलॉंग एक्स डायरेक्शन आहे, दुसरी मोशन अलॉंग वाय डायरेक्शन आहे. सो जे ऍक्सलरेशन प्रेझेंट आहे मोशन परफॉर्म करण्यासाठी ते फक्त ग्रॅव्हिटेशन, म्हणजे एकदा का तुम्ही ऑब्जेक्ट थ्रो केला की तो ऑब्जेक्ट थ्रो केल्यानंतर त्याच्यावर ऍक्ट होणारं जे ऍक्सलरेशन असतं ते फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन असतं, की ज्याची डायरेक्शन व्हर्टिकली डाऊनवर्ड असते. मग आपल्या साइन कन्व्हेन्शननुसार, म्हणजे आपली जी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, त्या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमनुसार हे जे ऍक्सलरेशन आहे ते एक तर वाय डायरेक्शन मध्ये आहे. वाय डायरेक्शन मध्ये पण कुठं आहे, व्हर्टिकली अपवर्ड नाही आहे, म्हणजे पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसच्या अलॉंग नाही आहे, ते निगेटिव्ह वाय ऍक्सिसच्या अलॉंग आहे. म्हणजे ऍक्सलरेशन प्रेझेंट आहे जीच, आणि ते पण निगेटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आहे. आणि याचा अर्थ काय झाला मग, जी दुसरी मोशन जी स्प्लिट केलेली डायरेक्शन आहे आपली एक्स डायरेक्शन, त्या डायरेक्शन मध्ये कुठलंही ऍक्सलरेशन प्रेझेंट नाही. म्हणजे इथं आपण असं मेन्शन करू शकतो की जे ऍक्सलरेशन आहे एक्स डायरेक्शन मधली मोशन कन्सिडर करत असताना ते कुठलंच प्रेझेंट नाही, म्हणजे झिरो आहे. आणि ऍक्सलरेशन जे वाय डायरेक्शन मधली मोशन कन्सिडर करावी लागणार आहे ते ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आहे. पण
ते पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शनमध्ये नसून पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसच्या डायरेक्शनमध्ये नसून ते निगेटिव्ह वाय ऍक्सिसच्या डायरेक्शनमध्ये आहे, म्हणून त्याला आपण मायनस साइन कन्व्हेन्शननुसार आपण ए वाय ऍक्सलरेशन इन वाय डायरेक्शन आपण घेणार आहे मायनसची, आणि ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन आपलं असणार आहे 0. आणि ऑब्व्हियसली सगळ्या प्रोजेक्टाईल मोशन कन्सिडर करत असताना आपण जी डिस्टन्सेस ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट आहे ते अर्थच्या रेडियसच्या कम्पॅरिझन मध्ये मच लेसर आहेत. त्याच्यानंतर एअरचा रेजिस्टन्स किंवा एअरचा ड्रॅग आहे तो प्रेझेंट नाही आहे. हे सगळे बेसिक अजम्पन्स आपण फॉलो करून चालणार आहे. सो आता आपल्याला काय करायचं, ही जी मोशनची इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे ही यूज करून आपल्याला पुढे स्टडी करायचं आहे. बघा काय. सो इथं पहिल्यांदा मोशन मेन्शन करू. इनिशियल व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट जो आहे तो आपला यू कॉस थीटा आहे. त्याच्यानंतर ऍक्सलरेशन जे आहे एक्स डायरेक्शन मधलं ते 0 आहे. सिमिलरली इनिशियल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट आपला यू साइन थीटा आहे, आणि ऍक्सलरेशन जे आहे वाय डायरेक्शन मधलं ते मायनसची आहे. सो ही इन्फॉर्मेशन आपल्याला पुढच्या सगळ्या अनालिसिसमध्ये केअरफुली यूज करायची आहे. आलं लक्षात. सो ही इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पुढचा जो पॉइंट आपण नंतरच्या लेक्चर्समध्ये डिस्कस करू की इन्क्लाइन प्लेनवर प्रोजेक्शन करताना काय करायचं. फर्स्ट थिंग, तुम्हाला मोशन स्प्लिट करायचे आहे अलॉंग 2 डायरेक्शन्स. त्यातली एक डायरेक्शन तुमची अलॉंग द प्लेन असणार आहे आणि दुसरी ऑब्व्हियसली त्याला परपॅन्डिक्युलर डायरेक्शन मध्ये. सो इनिशियल व्हेलॉसिटीचे तुम्हाला 2 कंपोनंट घ्यावे लागतील. वन अलॉंग एक्स डायरेक्शन, अनादर अलॉंग वाय डायरेक्शन. आणि मग जे ऍक्सलरेशन असणार आहे ते बाय डिफॉल्ट ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन असणार आहे. सो तुमच्या या मोशनमध्ये, सो प्रोजेक्टाईल मोशनला तुम्ही असं कन्सिडर करू शकता की इट इज अ 2D मोशन अंडर ग्रॅव्हिटी. सो दिस इज, लेट मी राईट, 2D मोशन. ही जी मोशन आहे 2D मोशन अंडर ग्रॅव्हिटी. अंडर ग्रॅव्हिटी म्हणजे याच्यावर ऍक्ट होणारं ऍक्सलरेशन हे फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन असतं. दुसरं कुठलंही ऍक्सलरेशन इथं प्रेझेंट नाहीये, आणि त्याची डायरेक्शन निगेटिव्ह वाय ऍक्सिस मध्ये आहे, ते आपण कन्सिडर केलेलं आहे. आता आपल्याला वेगवेगळ्या टर्म्स फाइंड आउट करायच्या आहेत. वेगवेगळ्या टर्म्स कुठल्या कुठल्या फाइंड आउट करायच्या आहेत. तर पहिली गोष्ट, आपण 2 गोष्टी फाइंड आउट करणार आहे. पहिली गोष्ट आपल्याला फाइंड आउट करायची आहे, लेट्स कॉल दॅट टाइम ऑफ फ्लाइट. तर हे टाइम ऑफ फ्लाइट काय असतं बघा. टाइम ऑफ फ्लाइट इट इज डिनोटेड बाय टी. टाइम ऑफ फ्लाइट म्हणजे काय. लेट्स गो बॅक टू डायग्राम. बघा, आपण ऑब्जेक्ट थ्रो केला ओ पॉइंट पासून, आणि आपला ऑब्जेक्ट वर 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 गेला, मॅक्सिमम हाईट ए ला गेला, तिथून पुढे परत 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 आला, खाली आला, खाली आला, बी ला आला. सो तो ग्राउंडवर पुन्हा स्ट्राईक करताना बी पॉइंटला स्ट्राईक करेल. ठीक आहे. मग ओ पासून बी पर्यंत म्हणजे ग्राउंडवर पुन्हा पोहोचेपर्यंत त्याला जितका टाइम लागलाय, म्हणजे जितक्या वेळेसाठी तो हवेत प्रेझेंट होता, त्याला म्हणायचं टाइम ऑफ फ्लाइट. सो इथं टाइम ऑफ फ्लाइट म्हणजेच काय, इट इज नथिंग बट टाइम रिक्वायर्ड बाय प्रोजेक्टाईल. टाइम रिक्वायर्ड बाय प्रोजेक्टाईल टू गो फ्रॉम पॉइंट ओ टू पॉइंट बी. पॉइंट ओ पासून पॉइंट बी ला जाण्यासाठी लागलेला वेळ आहे तो. ठीक आहे. मग आता आपण कुठली मोशन वापरणार बघा. ओ पासून मोशनचा स्टार्टिंग पॉइंट ओ, एंड पॉइंट बी आहे. जर मी या मोशन मध्ये वाय डायरेक्शन मधली मोशन कन्सिडर केली तर काय होणार आहे बघा. काय कन्सिडर करायचं, कन्सिडर, हे खूप क्रुशियल आहे. काय कन्सिडर करायचं, ओ पासून बी पर्यंतची मोशन कन्सिडर करा. का तर त्याच्या दरम्यानचा तुम्हाला टाइम फाइंड आउट करायचा. आणि कुठली मोशन, वाय डायरेक्शन मधली मोशन कन्सिडर करा. वाय डायरेक्शन मधली मोशनच काय कन्सिडर करायचं बघा. हे तुमचा एक्स ऍक्सिस होता, हा तुमचा वाय ऍक्सिस होता. तुम्ही इथून प्रोजेक्ट केला विथ सर्टन वेलॉसिटी यू. हा ऑब्जेक्ट असा गेला, मॅक्सिमम हाईटला गेला, आणि पुन्हा तो इथं असा खाली आला. सो ओ पासून बी पर्यंत मोशन कन्सिडर केली तर ओ पॉइंटची आणि बी पॉइंटची हॉरिझॉन्टल लेवल सेम आहे, म्हणजे सॉरी वर्टिकल लेवल सेम आहे. वर्टिकल लेवल सेम असेल तर मी काय म्हणू शकतो की या मोशनमध्ये, जी मोशन मी कन्सिडर केलेली आहे, या मोशनमध्ये वाय डायरेक्शन मधली डिस्प्लेसमेंट जी आहे, सो डिस्प्लेसमेंट एस इन वाय डायरेक्शन जी आहे ती 0 आहे. मग आपल्याला इथं जी मोशन कन्सिडर करायची आहे ती वाय डायरेक्शन मधली मोशन कन्सिडर करायची, आणि वाय डायरेक्शन मधल्या मोशनसाठी ही इन्फॉर्मेशन आपल्याकडे अवेलेबल आहे. सो काय काय अवेलेबल आहे, इनिशियल वेलॉसिटी आहे आपल्याकडे यू साइन थिटा. त्याच्यानंतर ऍक्सलरेशन अवेलेबल आहे आपल्याकडे मायनस जी.
डिस्टन्स डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन. ओ आणि बी ची व्हर्टिकल लेवल सेमच असल्यामुळे त्यांच्यातलं डिस्टन्स व्हर्टिकल डायरेक्शन मधलं डिस्टन्स. सो हे केअरफुली कन्फ्युज करून घेऊ नका. ओ आणि बी मधलं हे डिस्टन्स असं आडवं नाही आहे. हे वाय डायरेक्शन मध्ये म्हणजे उभं डिस्टन्स किती आहे. सो दिस इज वाय डायरेक्शन, दिस इज एक्स डायरेक्शन. ओ आणि बी मधलं उभं अंतर किती आहे, 0 आहे. सो डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन किती झाली, 0. आणि याच्यामध्ये लागलेला जो टाइम आहे, दॅट इज टाइम रिक्वायर्ड टू गो फ्रॉम ओ टू बी, ज्याला आपण टाइम ऑफ फ्लाईट म्हटले, आपल्याला हा फाइंड आउट करायचा आहे. सो पहिली गोष्ट, ऍक्सलरेशन जे प्रेझेंट आहे दॅट इज कॉन्स्टंट. सो कॉन्स्टंट आहे याचा अर्थ मी कायनॅमेटिक इक्वेशन्स वापरू शकतो. कायनॅमेटिक इक्वेशन्स वापरायचे आहेत. कुठली इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही आहे, फायनल व्हेलॉसिटीची इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही आहे. सो जी इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही ते इक्वेशन वापरू नका. सो दुसरं इक्वेशन वापरलं, एस एस वाय डायरेक्शन मध्ये लिहितो म्हणून एस वाय, एस इक्वल्स टू यू वाय डायरेक्शन मध्ये. टाइम टाइम असतो, एक्स आणि वाय मध्ये सेमच असणार आहे, प्लस हाफ ऍक्सलरेशन इन वाय डायरेक्शन इंटू टी चा स्क्वेअर. व्हॅल्यूज पुटअप केल्या, एस वाय ची डायरेक्शन 0 आहे, यू वाय ची डायरेक्शन यू साइन थिटा मल्टीप्लाइड बाय टी. टी ची व्हॅल्यू कॅपिटल टी ची फाइंड आउट करायची आहे. ए वाय ची व्हॅल्यू मायनस आहे, सो इट विल बिकम मायनस हाफ जी टी स्क्वेअर. आता टी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, दोन सोल्युशन, एक सोल्युशन तर टी इक्वल टू 0 डायरेक्ट ऑब्झर्वेबल आहे, पण टी इक्वल टू 0 तर नसणार आहे. कारण आपण मग टी इक्वल टू 0 म्हणजेच काय, वर जाऊन खाली येण्यासाठी काहीतरी टाइम लागेल. सो टी इक्वल टू 0 जर सोल्युशन डिस्कार्ड केलं तर दुसरं सोल्युशन जे मिळतं आपल्याला ते मिळतं 2u साइन थिटा डिवायडेड बाय जी. सो हा जो फॉर्म्युला मिळाला आपल्याला, हा फॉर्म्युला गिव्स अस टाइम ऑफ फ्लाइट. म्हणजे जर ऑब्जेक्ट तुम्ही यू व्हेलॉसिटीनं बाय मेकिंग अँगल थिटा विथ हॉरिझॉन्टल जर प्रोजेक्ट केला तर त्याला पुन्हा ग्राउंडवर येण्यासाठी किती टाइम लागतो, 2u साइन थिटा अपॉन जी. ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट काय, हा जो टाइम पिरियड आहे तो कसा काढायचा बघा. हे यू साइन थिटा जे आहे, हे यू साइन थिटा हा जो फॅक्टर आहे, हा यू साइन थिटा म्हणजे कुठली व्हेलॉसिटी आहे, वाय डायरेक्शन मधली व्हेलॉसिटी. सो याला असं रिप्रेझेंट करायचं नाही मी, 2u परपेंडिक्युलर अपॉन जी. सो दिस इज व्हेरी क्रुशियल फॉर्म्युला, 2u परपेंडिक्युलर अपॉन जी. टू यू परपेंडिक्युलर, यू परपेंडिक्युलर म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजे नेमकं कोणाला परपेंडिक्युलर, ज्या प्लेनवर तुमचा प्रोजेक्टाईल परत येणार आहे, म्हणजे ज्या प्लेन म्हणजे ज्या पॉईंटवरनं फेकलाय आणि ज्या पॉईंटवर परत आलाय ते जे प्लेन आहे, या प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये तुमच्या इनिशियल व्हेलॉसिटीचा कंपोनंट होता त्याला आपण यू परपेंडिक्युलरनं रिप्रेझेंट केलेला आहे. सो हे या पद्धतीने रिप्रेझेंट करायचं, कारण ज्यावेळेस इन्क्लाइन वर येईल त्यावेळेस मी तुम्हाला हे परत रिलेट करून सांगणार आहे की हा फॉर्म्युला आपण या फॉर्ममध्ये का लिहिलेला आहे. सो हा झाला आपला टाइम ऑफ फ्लाइट, सो टोटल टाइम ऑफ फ्लाइट. आता याच्यासारखी आणखी एक आपल्याला सिमिलर फिजिकल क्वांटिटी डिराईव्ह करायची आहे, दॅट इज कॉल्ड टाइम ऑफ असेंट. सो लेट्स कॅल्क्युलेट टाइम ऑफ असेंट. टाइम ऑफ असेंट म्हणजे काय, टाइम ऑफ असेंट म्हणजे टाइम रिक्वायर्ड टू गो फ्रॉम, कुठून, ओ टू ए. ओ टू ए बघा, मी डायग्राम मध्ये पुन्हा जातो. ओ टू ए म्हणजे कुठं, इथून ऑब्जेक्ट फेकलात तुम्ही ओ पॉइंट पासून आणि ए ला जाताय. ए म्हणजेच कुठं, मॅक्सिमम हाईट. ए म्हणजे मॅक्सिमम, म्हणजे आता ओ टू ए जात असताना आपला ऑब्जेक्ट जो आहे तो वर 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 चाललाय. वर जाणे म्हणजे असेंट. सो असेंडिंग, असेंट करतोय म्हणजे टाइम रिक्वायर्ड टू ग्रो फ्रॉम ओ टू ए टाइम ऑफ असेंट. आणि ए पासून बी पर्यंत तो खाली 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 येतोय, खाली खाली येतोय इज डिसेंट. सो ए पासून बी ला लागलेला टाइम जो आहे दॅट इज कॉल्ड टाइम ऑफ डिसेंट. हे दोन्ही टाइम आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. मग ओ पासून ए पर्यंत जाण्यासाठी लागलेला जो टाइम आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग आता बघा ह्याच्यामध्ये काय करायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे, हा जो ए पॉइंट आहे, ए हा मॅक्सिमम हाईट वरचा पॉइंट आहे. आणि मॅक्सिमम हाईट वर गेल्यानंतर आपल्याला व्हर्टिकल मोशन मध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे की मॅक्सिमम हाईट वर गेल्यानंतर व्हेलॉसिटीचा व्हर्टिकल कंपोनंट जो असतो तो 0 होत असतो. बरोबर, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट एखाद्या सर्टन व्हेलॉसिटीनं व्हर्टिकली अपवर्ड फेकता, तो मॅक्सिमम हाईटला गेल्यानंतर फॉर अ मोमेंट तो स्टॉप होतो, तिथं त्याची व्हेलॉसिटी व्हर्टिकल व्हेलॉसिटी 0 होत असते. सो इथं आपण काय लिहिणार आहे बघा, व्हेलॉसिटी अलॉंग वाय डायरेक्शन ऍट पॉइंट ए जी असते ती किती असते, 0 असते ऍट मॅक्सिमम हाईट. सो ही इन्फॉर्मेशन आपल्याला इथं वापरायची आहे. म्हणजे पहिली गोष्ट, कुठली मोशन कन्सिडर करणार, मोशन जी कन्सिडर करणार आपण ती ओ पासून ए पर्यंतची
वाय डायरेक्शन मधली मोशन कन्सिडर करणार. सो आपल्याला या मोशन बद्दल काय काय माहिती आहे. ओ हा स्टार्टिंग पॉइंट झाला, ए हा फायनल पॉइंट झाला. सो स्टार्टिंग पॉइंटला इनिशियल व्हेलॉसिटी वाय डायरेक्शन मधली माहिती आहे, यू साइन थिटा. त्याच्यानंतर फायनल व्हेलॉसिटी वाय डायरेक्शन मधली ऍट पॉइंट ए आहे, ती पण माहिती आहे, मॅक्सिमम हाईट वर 0 होणार आहे. ऍक्सलरेशन वाय डायरेक्शन मधलं माहिती आहे, -g आहे. आणि टाइम रिक्वायर्ड दॅट इज टाइम ओ ए इज इक्वल टू, ज्याला आपण टाइम ऑफ असेंट, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग हे जर फाइंड आउट करायचं असेल तर काय करणार, सरळ कुठलं इक्वेशन, कुठलं इन्फॉर्मेशन एस अवेलेबल नाही आहे, एस नसलेलं इक्वेशन, सिम्पली पहिले इक्वेशन वापरा, व्ही वाय, वाय डायरेक्शन मधली वेलॉसिटी इक्वल्स टू यू वाय प्लस ऍक्सलरेशन इन वाय इंटू टाइम. फायनल व्हेलॉसिटी 0 आहे, इनिशियल व्हेलॉसिटी यू साइन थिटा आहे, हे -g आहे, आणि हे टाइम ऑफ असेंट आहे. सो याच्यावरून आपल्याला टाइम ऑफ असेंटचं एक्सप्रेशन मिळालं, यू साइन थिटा डिवायडेड बाय जी. सो दिस इज टाइम ऑफ असेंट. सो टाइम ऑफ असेंट आपण फाइंड आउट केला, यू साइन थिटा अपॉन जी. आता लेट्स गो बॅक अगेन. बघा हा टोटल टाइम ऑफ फ्लाइट मिळाला आपल्याला. टोटल टाइम ऑफ फ्लाइट ओ पासून पुन्हा बी पर्यंत येण्यासाठी, मग ओ टू बी जो टाइम आहे तो आपण असं लिहू शकतो, इथं पॉईंट आपला ए होता, ओ टू ए प्लस ए टू बी, म्हणजे असं लिहू शकतो टोटल टाइम ऑफ फ्लाइट जो आहे, टाइम रिक्वायर्ड टू गो फ्रॉम ओ टू ए प्लस टाइम रिक्वायर्ड टू गो फ्रॉम ए टू बी. ओ टू ए वाला जो टाइम आहे त्याला आपण टाइम ऑफ असेंट म्हणणार, आणि ए टू बी जो आहे त्याला आपण टाइम ऑफ डिसेंट म्हणणार. सो या टाइम ऑफ असेंट आणि डिसेंटची ऍडिशन ही टोटल टाइम ऑफ फ्लाइट असते. सो इथं आपण तेच यूज करणार आहे. जसा टाइम ऑफ असेंट फाइंड आउट केला तसा टाइम ऑफ डिसेंट फाइंड आउट करूया. टाइम ऑफ डिसेंट, टाइम ऑफ डिसेंट टी डी काय असणार आहे, दिस इज इक्वल टू टाइम रिक्वायर्ड टू गो फ्रॉम ए टू बी, आणि हा आपण ऑलरेडी काढलेला आहे, टी इक्वल्स टू टी ए प्लस टी डी आपण बघितलेला आहे. सो दिस गिव्स अस टी डी इक्वल्स टू टी, टी जो आहे तो 2u साइन थिटा डिवायडेड बाय जी आहे, टी ए काढलाय आपण यू साइन थिटा डिवायडेड बाय जी प्लस टी डी. सो दिस गिव्स अस टी डी इक्वल्स टू यू साइन थिटा अपॉन जी. सो व्हॉट यू कन्क्लूड देन, तुम्ही काय कन्क्लूड करू शकता, टी जो असतो दॅट इज 2 टाइम्स, सॉरी 2 टाइम्स टी ए इज इक्वल टू 2 टाइम्स टी डी. म्हणजे टाइम ऑफ फ्लाइट जो असतो तो टाइम ऑफ असेंटच्या आणि टाइम ऑफ डिसेंटच्या डबल असतो. आणि याचाच अर्थ काय होणार आहे, मग याचाच अर्थ असा आहे की टाइम ऑफ असेंट जो आहे तोच टाइम ऑफ डिसेंट असतो. आणि हे ऑब्व्हियसली तुम्ही व्हर्टिकल मोशन मध्ये स्टडी केलेलं आहे. काय स्टडी केलेलं आहे, ऑब्जेक्टला एका लेवल पासून सर्टन दुसऱ्या लेवल पर्यंत जाण्यासाठी, वर जाण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वरच्या लेवल पासून खालच्या लेवल पर्यंत येण्यासाठी सेम टाइम लागतो. सो टाइम ऑफ असेंट काय आहे, टाइम ऑफ असेंट काय वेगळं नाही आहे. टाइम ऑफ असेंट म्हणजे लेवल ओच्या लेवल पासून हायएस्ट लेवल ए पर्यंत जाण्यासाठी लागलेला वेळ. सो ओ टू ए जेवढा वेळ लागणार तेवढाच त्या लेवल पासून परत सेम लेवल बी ला येण्यासाठी टाइम लागणार आहे. सो टाइम ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंट हे दोन्ही काय असणार आहेत, सेम असणार आहेत, जे आपण इथं डिराईव्ह केलेलं आहे. ठीक आहे. आता याच मोशन मध्ये आपण पुढची टर्म सुद्धा फाइंड आउट करू शकतो, जी आपण मॅक्सिमम हाईट अचीव्ड, ही जी मॅक्सिमम हाईट आहे अचीव्ड बाय प्रोजेक्टाईल, म्हणजे प्रोजेक्टाईल यू वेलॉसिटीनं अँगल थिटा हॉरिझॉन्टल बरोबर करून जर फेकला तर तो किती मॅक्सिमम हाईट वर जाऊ शकतो हे आपण फाइंड आउट करू शकतो. पुन्हा बघा मी डायग्राम काढतो इथं. सो दिस इज लेट्स से वाय ऍक्सिस, हा तुमचा होता तो एक्स ऍक्सिस होता. ऑब्जेक्ट तुम्ही इथून फेकलात सर्टन वेलॉसिटीनं, तो असं वर 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 गेला आणि पुन्हा 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 असं असं खाली आला. ही वेलॉसिटी यू आय, हा अँगल थिटा आहे. या पॉइंटला तुम्ही याला नाव दिले ओरिजिन, हा पॉइंट तुमचा बी आहे, हा पॉइंट तुमचा ए आहे, आणि ए पॉइंटला जी हाईट आहे ही मॅक्सिमम हाईट आहे. सो मॅक्सिमम हाईट काढण्यासाठी हाईट हे वर्टिकल डिस्टन्स आहे. सो ऑब्व्हियसली मला मोशन जी कन्सिडर करावी लागेल ती वाय डायरेक्शन मधली. ठीक आहे. सो मोशन कुठली कन्सिडर करणार, मोशन कन्सिडर करायचे वाय डायरेक्शन मधली. ठीक आहे. कुठून ते कुठं, हाईट जी काढायची आहे, हाईट इथं वर्टिकल डिस्प्लेसमेंट 0, इथं ए. सो या ओ पासून ते ए पर्यंतची कन्सिडर करायची, ओ पासून ते ए पर्यंतची. सो या मोशन मध्ये वाय डायरेक्शन मध्ये जी जी इन्फॉर्मेशन आहे, इनिशियल व्हेलॉसिटी, हा स्टार्टिंग पॉइंट,
हा एंड पॉइंट. सो इनिशियल वेलोसिटी यू वाय यू साइन थिटा आहे. फायनल वेलोसिटी व्ही वाय झिरो आहे, कारण या ए पॉइंटला वेलोसिटीचा वाय कंपोनंट किती होत असतोय, झिरो होत असतोय. ऍक्सलरेशन ए वाय डायरेक्शन मध्ये माहिती आहे, मायनस जी माहिती आहे. आणखी काय माहिती आहे तुम्हाला, आणखी फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला काय, हे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वाय ज्याला तुम्ही एच न डिनोट केलंय, हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सो बघा काय काय इन्फॉर्मेशन वापरता येईल तुम्ही डिसाईड करू शकता. कुठलं इक्वेशन वापरता, टी ची इन्फॉर्मेशन समजा तुम्ही डिराईव्ह केलाय, नो डाऊट. ओ पासून ए पर्यंत लागलेला टाइम, टाइम ऑफ असेंट तुम्ही डिराईव्ह केलाय. सो लेट्स नॉट यूज इट. डायरेक्ट जर बघितलं टी ची इन्फॉर्मेशन अवेलेबल नसेल तर आपण थर्ड इक्वेशन वापरू शकतो, व्ही स्क्वेअर वाय डायरेक्शन मध्ये इज इक्वल टू यू स्क्वेअर वाय डायरेक्शन मध्ये प्लस टू ए वाय डायरेक्शन एस वाय डायरेक्शन. हे जर यूज केलं तर व्हॉट यू गेट, झिरो इक्वल्स टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, हे मायनस असल्यामुळे हे होणार मायनस टू जी एच. This gives h equals to u square sine square theta divided by 2g. So this is maximum height achieved. So what you understand from here? काय समजतं सांगा तुम्हाला याच्यावरून. हा, पहिली गोष्ट काय, की h जे आहे दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू यू स्क्वेअर. एच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू यू स्क्वेअर. त्याच्यानंतर मॅक्सिमम हाईट तुम्हाला पाहिजे असेल, फॉर मॅक्सिमम हाईट पाहिजे असेल तर काय बघा, तुमच्या हातामध्ये कंट्रोल कशाचा आहे, फक्त थिटाचा आहे. म्हणजे तुमची कॅपॅबिलिटी, म्हणजे तुम्ही ज्या व्हेलॉसिटीने फेकू शकता दॅट इज सम कॉन्स्टंट, समजा यू, जी ची व्हॅल्यू फिक्स आहे. सो व्हॉट यू कॅन चेंज, अँगल तुम्ही चेंज करू शकता. सो मॅक्सिमम हाईट पाहिजे असेल तर साइन स्क्वेअर थिटा शुड बी मॅक्सिमम. आणि साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू मॅक्सिमम पाहिजे असेल तर साइन थिटाची व्हॅल्यू मॅक्सिमम पाहिजे, आणि साइन थिटाची व्हॅल्यू मॅक्सिमम किती असते, 1. सो थिटा किती असणार त्यावेळेस, 90 डिग्री. याचा अर्थ काय झाला, एच मॅक्स म्हणजे, जर समजा तुम्हाला सांगितलं तुम्ही एखादा ऑब्जेक्ट यू वेलॉसिटीने फेकू शकता, आणि अशा पद्धतीने फेका की जेणेकरून त्यानं अचीव केलेली हाईट ही तुम्हाला मॅक्सिमम मिळाली पाहिजे. सो त्या केसमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उंचावर ऑब्जेक्ट टाकण्यासाठी थिटा जो आहे तो 90 म्हणजे कसं होणार आहे बघा, एक्झॅक्टली अलॉंग वाय डायरेक्शन, म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड टाकावा लागेल. आणि व्हर्टिकली अपवर्ड टाकल्यानंतर साइन स्क्वेअर 90ची व्हॅल्यू 1 असेल तर दॅट इज मॅक्सिमम हाईट अचीव्ड जी असणार आहे ती यू स्क्वेअर बाय 2 जी असणार आहे, जी ऑब्वियस आहे. कारण ही एक्झॅक्टली जर तुम्ही व्हर्टिकली अप टाकलात तर दिस इज नथिंग बट vertical motion. When object is thrown with velocity u in vertically upward direction, it achieves height u square by 2g. This is nothing but the same. सो हेच आपल्याला इथे मिळालेलं आहे. सो एच मॅक्स म्हणजे यू वेलॉसिटी तुम्ही मॅक्सिमम किती हाईट वर फेकू शकता, यू स्क्वेअर बाय 2g. त्याच्यापेक्षा जास्त फेकणं पॉसिबल नाही. समजलं. आणि अगेन थर्ड पॉइंट नोट डाऊन करण्यासारखा काय आहे, ही जी हाईट आहे तुम्ही या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायची. बघा यातला हा जो न्यूमरेटर आहे हा तुम्ही असं लिहू शकता, यू साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. अँड अगेन यू साइन थिटा जो आहे हा तुमचा इनिशियल वेलॉसिटीचा वाय डायरेक्शन मधला कंपोनंट आहे. सो आय कॅन ऑलवेज रिप्रेझेंट ॲज यू परपेंडिक्युलर, त्याचा स्क्वेअर आहे, डिवायडेड बाय 2g. हे फॉर्म्युले मी का सांगतोय असे, का यू परपेंडिक्युलर म्हणजे काय, तुमचं प्रोजेक्शनचं प्लेन कुठला आहे, हॉरिझॉन्टल, त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये तुमच्या वेलॉसिटीचा कंपोनंट किती आहे, यू नाही आहे, यू साइन थिटा आहे. सो त्याचा स्क्वेअर. व्हर्टिकल मोशन मध्ये तुमचा फॉर्म्युला काय होता, यू स्क्वेअर बाय 2g. का होता, कारण व्हर्टिकली अपवर्ड मोशन मध्ये तुम्ही थ्रो करतानाच ग्राउंडला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये, सो ग्राउंडला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये व्हर्टिकली फेकलाय म्हटल्यानंतर त्याच डायरेक्शन मध्ये वेलॉसिटीचा कंपोनंट ऑब्व्हियसली यू येणार. सो तुमचा फॉर्म्युला यू स्क्वेअर बाय 2g झाला. इथं तसं नाही केला तुम्ही, इथं तुम्ही काहीतरी अँगल केलाय, त्या अँगलमुळे तुमचा व्हर्टिकल कंपोनंट जो आहे यूचा तो यू नाही राहणार आहे, यू साइन थिटा झाला. सो इथं तुम्ही तो कंपोनंट वापरा. म्हणजे तुम्ही एकाच फॉर्म्युलाद्वारे वेगवेगळ्या मोशन्स तुम्ही कम्पेअर करू शकता. वेगवेगळ्या इन द सेन्स कुठल्या कुठल्या, व्हर्टिकली वर फेकला तर काय होतं, किंवा प्रोजेक्टाईल मोशन असेल तर काय होतं, पुढे जाऊन आपण प्रोजेक्टाईल ऑन इन्क्लाइंड प्लेन आहे ते बघणार आहे, त्याच्यामध्ये काय होतं, या सगळ्या क्वांटिटी आपण फाइंड आउट करू शकतो. लक्षात.
आणि लास्ट आता आपण मॅक्सिमम हाईट काढली, टाइम ऑफ फ्लाईट काढला, आता आपल्याला नेक्स्ट आणखी एक पॉइंट डिस्कस करायचा आहे, दॅट इज कॉल्ड रेंज. रेंज डिनोटेड बाय आर. सो रेंज काय, इट इज हॉरिझॉन्टल डिस्टन्स. हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स डायरेक्शन, अलॉंग एक्स डायरेक्शन. हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट, ट्रॅव्हल्ड बाय प्रोजेक्टाईल. बघा, मी पुन्हा डायग्राम इथेच बनवतो मी, ठीक आहे अशी. समजा दिस इज वाय ऍक्सिस, लेट्स कॉल दिस इज एक्स ऍक्सिस. ऑब्जेक्ट समजा आपण असं वर फेकलाय विथ वेलॉसिटी यू मेकिंग अँगल थिटा. आपला ऑब्जेक्ट असा वर गेला 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 आणि पुन्हा असा खाली आला, इथं पडला बी पॉइंटला. हा ओरिजिन, हा मॅक्सिमम हाईट वाला पॉइंट. सो हे जे डिस्टन्स आहे हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स डायरेक्शन मधलं डिस्टन्स, ग्राउंडवर पडेपर्यंत जे ट्रॅव्हल केलेलं आहे, या डिस्टन्सला म्हणायचं रेंज. सो आता रेंज, रेंज हे कसलं डिस्टन्स आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे. सो हे फाइंड आउट करण्यासाठी मला जी मोशन कन्सिडर करावी लागेल, ही मोशन कुठली कन्सिडर करावी लागेल, ऑब्विसली एक्स डायरेक्शन मधली कन्सिडर करावी लागेल. आणि रेंज मोजत असताना ओ पासून बी पर्यंत मोजायची आहे, म्हणजे मोशन कन्सिडर करताना ओ पासून बी पर्यंतची मोजावी लागेल. सो आता या हॉरिझॉन्टल मोशनची काही काही इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. यू एक्स, यू कॉस थिटा अवेलेबल आहे. ऍक्सिलरेशन या डायरेक्शन मध्ये 0 आहे. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो की ही जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे एक्स डायरेक्शन मधली यू कॉस थिटा, ती ऍक्सलरेशन 0 असल्यामुळे ती बदलणारच नाही थ्रू आउट मोशन. म्हणजे सुरुवातीला ओ पॉइंटला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी यू कॉस थिटा, हॉरिझॉन्टल मधला ऍक्सलरेशन 0 आहे. ऍक्सलरेशन 0 म्हणजे व्हेलॉसिटी त्या डायरेक्शन मधली कॉन्स्टंट राहायला पाहिजे. समजा इथं कुठंतरी मध्ये गेला या पॉइंटला, इथं हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी यू कॉस थिटाच. ए पॉइंटला गेलात, इथं हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी यू कॉस थिटाच. बी पॉइंटला गेलात, इथं हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी यू कॉस थिटाच. ती चेंज होत नाही. चेंज होते ती म्हणजे कुठली, व्हर्टिकल व्हेलॉसिटी. आणि व्हर्टिकल व्हेलॉसिटी, व्हर्टिकल कंपोनंट चेंज झाल्यामुळं व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड व्हेरी होत 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 असा आपला ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करत करत फायनली जाऊन बी ला पोहोचतो. मग आता आणखी काय इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे याच्यामध्ये, जो टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट आहे, दॅट इज टाइम रिक्वायर्ड टू गो फ्रॉम ओ टू बी. आणि ओ टू बी चा टाइम जो आहे त्याला आपण ऑलरेडी काय म्हटलेला आहे, टाइम ऑफ फ्लाईट. आणि टाइम ऑफ फ्लाईट कशाने काढतो आपण, 2u साइन थिटा डिवायडेड बाय जी. दिस इज इट. सो ऍक्सलरेशन 0 आहे. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन, ज्याला आपण रेंजने डिनोट केलाय, दिस इज इक्वल टू व्हॉट. सो मी डिस्टन्स काढायचं, ऍक्सलरेशन 0 असेल तर सिम्पली डिस्टन्स इक्वल टू कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असेल, व्हेलॉसिटी इंटू टाइम. सो आय कॅन राईट दिस यू इक्वल्स टू यू एक्स टाइम्स टी. So distance r equals to ux times t is equal to ux u cos theta multiplied by t 2u sin theta divided by g. Therefore, what it becomes, r equals to u square cos theta 2 आणि sin theta 2 sin theta cos theta sin 2 theta divided by g. सो रेंजचा फॉर्म्युला काय मिळाला बघा आपल्याला, यू स्क्वेअर साइन 2 थिटा डिवायडेड बाय जी. अगेन याच्यामध्ये, आता याच्यामध्ये काही आपल्याला क्रुशियल पॉइंट्स बघायचे आहेत. त्यातला एक तरी पॉइंट आपण इथं आता सध्या डिस्कस करू शकतो. तो म्हणजे कुठला, जर समजा तुम्हाला मॅक्सिमम रेंज पाहिजे, फॉर मॅक्सिमम रेंज, समजा तुम्हाला म्हटलं की यू वेलॉसिटीने फेकायचं आहे, पण कंडिशन सांगितली, काय कन्स्ट्रेंट सांगितला की तुम्ही जे फेकणार आहे ऑब्जेक्ट, त्यानं मॅक्सिमम रेंज कव्हर केली पाहिजे. मग आता तुम्ही यू फेकता तर यूच वेलॉसिटीने फेकू शकता. सो तुमचं यू फिक्स आहे, जी ची व्हॅल्यू फिक्स आहे. सो तुम्ही काय चेंज करू शकता, फक्त थिटा चेंज करू शकता. सो मॅक्सिमम रेंजसाठी बघा फॉर्म्युलामध्ये दिसतं इथं, साइन थिटा न्यूमरेटर, साइन 2 थिटा न्यूमरेटर मध्ये आहे. सो मॅक्सिमम साठी साइन 2 थिटा जो आहे तो काय असला पाहिजे, मॅक्सिमम असला पाहिजे. आणि साइन 2 थिटा मॅक्सिमम म्हणजे किती असू शकतो, साइन 2 थिटाची मॅक्सिमम व्हॅल्यू असते 1. कधी असते, हा जो अँगल आहे हा किती पाहिजे, 90 डिग्री पाहिजे. सो याचा अर्थ काय झाला, थिटा इक्वल्स टू 45 डिग्रीला रेंज जी असणार आहे
ती मॅक्सिमम असणार आहे. आणि ती मॅक्सिमम रेंज काढायचा फॉर्म्युला काय असणार बघा. मॅक्सिमम रेंज साइन 2 थिटाची व्हॅल्यू 1 होणार. दॅट इज सिम्पली यू स्क्वेअर बाय जी. म्हणजे जर ऑब्जेक्ट तुम्ही यू व्हेलॉसिटीनं प्रोजेक्ट केलात तर त्याची मॅक्सिमम रेंज यू स्क्वेअर बाय जी मिळू शकते. म्हणजे जिथून फेकलाय तिथून तो फार तर फार यू स्क्वेअर बाय जी डिस्टन्सवर जाऊन पडणार, त्याच्यापेक्षा पण दूर जाणं इम्पॉसिबल. लक्षात. आणि जर ते तुम्हाला अचीव्ह करायचं असेल यू स्क्वेअर बाय जी, तर तुम्हाला अँगल ऑफ प्रोजेक्शन जो आहे तो किती ठेवावा लागेल, 45 डिग्री ठेवावा लागेल. 45 पेक्षा जर वेगळा ठेवलात तर तुम्ही एवढा यू स्क्वेअर बाय जी इतकी रेंज अचीव्ह करू शकणार नाही. सो हे तीन बेसिक फॉर्म्युले आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मोशन मध्ये स्प्लिट करून डिराईव्ह केलेत. लक्षात. सो रेंज काढताना सगळ्यात बघा, आता मी काही क्रुशियल पॉईंट रिवाइज करतो. काय पहिली गोष्ट, प्रोजेक्टाईल मोशनमध्ये तुम्हाला स्टडी करत असताना त्या मोशनला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अशा दोन डायरेक्शन मध्ये म्हणजे हॉरिझॉन्टल प्लस व्हर्टिकल असं म्हणण्यापेक्षा आय विल चूज की अलॉंग एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन अशा दोन मोशन मध्ये तुम्हाला, दोन डायरेक्शन मधल्या मोशन मध्ये तुम्हाला स्प्लिट करायचं आहे. त्यातली एक डायरेक्शन जी असणार आहे ती तुमच्या अलॉंग द प्लेन, त्याला आपण एक्स डायरेक्शन रेफर करणार आहे. दुसरी ऑब्व्हियसली त्याला परपेंडिक्युलर टू प्लेन, त्याला आपण वाय डायरेक्शन. प्रोजेक्टाईल मोशन तुम्ही कुठेही परफॉर्म करू द्या, त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारं ऍक्सलरेशन जे असतं दॅट इज ऑलवेज ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. दुसरं कुठलं ऍक्सलरेशन नसतं ते. ते नेहमी कुठलं असतं, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. सो तुम्ही ज्या दोन डायरेक्शन कन्सिडर केल्यात त्या दोन डायरेक्शन मध्ये मोशन बद्दल जी जी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे ती तुम्ही नोट डाऊन करा. जसं इथं केलं आपण, इनिशियल व्हेलॉसिटीचे दोन कंपोनंट, हॉरिझॉन एक्स डायरेक्शन मध्ये यू कॉस थिटा, वाय मध्ये यू साइन थिटा. ग्रॅव्हिटीची डायरेक्शन निगेटिव्ह वाय ऍक्सिस मध्ये आहे म्हटल्यानंतर एक्स ऍक्सिस मधलं इक्वेशन त्याचा कुठलाच कंपोनंट आला नसता. सो एक्स डायरेक्शन मधलं ऍक्सलरेशन 0 आणि वाय डायरेक्शन मधलं ऍक्सलरेशन -g, का तर ते निगेटिव्ह वाय ऍक्सिसच्या डायरेक्शन मध्ये आहे. सो ही इन्फॉर्मेशन वापरली आणि मग सेपरेट अनालिसिस केलं. मग टाइम ऑफ फ्लाइट ओ टू बी कन्सिडर केली मोशन, व्हर्टिकल मोशन. टाइम ऑफ असेंट ओ टू ए, व्हर्टिकल. टाइम ऑफ डिसेंट, टाइम ऑफ फ्लाईट काढलाय, टाइम ऑफ असेंट काढलाय, त्याच्यावरून काढलात. मॅक्सिमम हाईटसाठी ओ टू ए व्हर्टिकल मोशन कन्सिडर केली आणि लास्टला रेंज काढण्यासाठी आपण ओ टू बी हॉरिझॉन्टल मोशन कन्सिडर केली. सो आता बघा इथं लास्टला आता हे जी रेंज मिळालेली आहे, ह्या रेंजचा जर फॉर्म्युला तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलात तर बघा रेंजचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला आहे. रेंज इक्वल्स टू यू स्क्वेअर साइन 2 थिटा डिवायडेड बाय जी. आता जर समजा ही रेंज जर मी असं म्हटलं आर थिटा, म्हणजे अँगल ऑफ प्रोजेक्शन थिटा असतानाची रेंज आहे. म्हणजे समजा आपण डायग्राम बनवूच ना इथं. दिस इज वाय ऍक्सिस, दिस इज एक्स ऍक्सिस. समजा तुम्ही असा अँगल इथं असा काहीतरी यू आहे, सॉरी 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 थिटा आहे, यू न प्रोजेक्ट केलात तर हा ऑब्जेक्ट मे बी समजा असा ट्रॅव्हल करत 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 समजा इथं जाऊन पडला. ठीक आहे. हा. सो ही रेंज मिळवलीत कधी, अँगल थिटानं, म्हणजे अँगल ऑफ प्रोजेक्शन थिटानं. जर समजा मी अँगल ऑफ प्रोजेक्शन 90 मायनस थिटा केला असता तर काय झालं असतं बघा. यू यूनच फेकलाय त्यामुळे यू स्क्वेअर येणार, साईन ब्रॅकेटमध्ये 2. आता अँगल ऑफ प्रोजेक्शन थिटाच्या ऐवजी 90 मायनस थिटा आहे, सो ब्रॅकेटमध्ये 90 मायनस थिटा डिवायडेड बाय जी. काय मिळणार, साइन 180 मायनस 2 थिटा, आणि साइन 180 मायनस 2 थिटा, साइन 180 मायनस थिटा इज साइन थिटा. सो पुन्हा तुम्हाला काय मिळालं, यू स्क्वेअर साइन 2 थिटा डिवायडेड बाय जी, म्हणजे सेम रेंज मिळाली. याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा झाला की आर थिटाची व्हॅल्यू आणि आर 90 मायनस थिटा, म्हणजे अँगल ऑफ प्रोजेक्शन थिटा असताना आणि अँगल ऑफ प्रोजेक्शन 90 मायनस थिटा असताना दोन्ही केसमध्ये मिळालेली रेंज ही सेम आहे. म्हणजे जर समजा तुम्ही दुसरा ऑब्जेक्ट एखादा असा अँगल करून फेकला असता यू, आणि समजा हा अँगल थिटा असेल, हा अँगल थिटा, याचा अर्थ काय झाला, अँगल ऑफ प्रोजेक्शन हा नेहमी मेजर करताना हॉरिझॉन्टल एक्स डायरेक्शन बरोबर मेजर करायचं. मग हा अँगल थिटा असेल तर याचा अँगल ऑफ प्रोजेक्शन दुसऱ्याचा किती आहे, 90 मायनस थिटा. तर हे काय इक्वेशन डिनोट करते, दोघांची रेंज सेम आहे. रेंज सेम आहे म्हणजे काय, हा मे बी याच्यापेक्षा उंचावर जाईल असा, उंचावर जाईल पण शेवटी हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे दोघांनी ट्रॅव्हल केलेलं आहे
ते मात्र काय असणार आहे, सेम असणार आहे. तो इथं जाऊन इथं पडणार आहे. सो हाईट मे बी कमी जास्त असू शकते, पण हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड हे किती असणार आहे, सेम. आणि मग समजा म्हणजे फॉर एक्झाम्पल थिटा इक्वल टू 10 न केलात आणि 80 न केलात, सेम रेंज. 20 न केलात आणि 70 डिग्री न केलात, सेम रेंज. 30 न केलात, 60 न केलात, सेम रेंज. 40 न 50 न, सेम रेंज. मग सिमेट्रिक मध्ये जो येतो तो हा असा यू येतो, की ज्याचा अँगल ऑफ प्रोजेक्शन 45 आहे. आणि त्या केसमध्ये काय होणार बघा, त्या केसमध्ये ऑब्जेक्ट तुमचा जो आहे हा असा पुढे जाणार. सो असा मे बी सगळ्यात लांबवर जाऊन पडणार असा. सो त्या केसमध्ये रेंज जी असणार आहे, सो आर इज मॅक्सिमम व्हेन, कधी, व्हेन थीटा इक्वल्स टू 45 डिग्री. आणि ती आर मॅक्स ची व्हॅल्यू जी असते ती असते यू स्क्वेअर बाय जी. लक्षात. फॉर्म्युले कुठले मोस्टली आपण लक्षात ठेवायच्या भानगडीत पडायचं नाही आहे. मेनली आपल्याला एवढा कॉन्सेप्ट समजला पाहिजे की प्रोजेक्टाईल मोशन स्टडी करत असताना त्याला एक्स आणि वाय मध्ये स्प्लिट करायचं आहे. यूज दोज सेपरेट मोशन्स अकॉर्डिंगली आणि फाइंड द आन्सर. ओके. सो आता एक लास्ट रिझल्ट आपण याच्यातला डिस्कस करू, देन विल मूव्ह टू सम फ्यू रिमार्केबल पॉइंट्स. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला एच चा फॉर्म्युला मिळालाय. काय मिळालाय, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. आणि आर चा फॉर्म्युला मिळालाय यू स्क्वेअर साइन 2 थिटा. साइन 2 थिटाला मी असं लिहितो, 2 sin θ कॉस थिटा डिवायडेड बाय जी. आता जर मी समजा या दोघांची डिव्हिजन केली तर काय ते बघा, एच बाय आर केलं समजा, का तर एच बाय आर बघा, एच आणि आर चा रेशो घेतला तर काय तो यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g मल्टीप्लाइड बाय उलट जी अपॉन यू स्क्वेअर इंटू 2 sin θ cos θ. G G gets cancelled, U square gets cancelled. काय शिल्लक राहणार आहे बघा, 2 2 4, एक साइन थिटा गेट कॅन्सल्ड. सो ह्याला जर मी इकडं दिलं या 2 2 4 ला, तर 4h/r इक्वल्स टू साइन अपॉन कॉस टॅन थिटा. सो इम्पॉर्टंट रिझल्ट मिळाला तुम्हाला. तुमच्या प्रोजेक्टाईल मोशन मध्ये टॅन ऑफ अँगल ऑफ प्रोजेक्शन इज इक्वल टू 4h/r ऑलवेज. So tan theta is always equal to 4h divided by r. लक्षात. सो हे काही बेसिक बेसिक म्हणजे हे तुम्हाला मोस्टली सगळ्या केसेसमध्ये हे यूज करावे लागतील. तर हे सगळे बेसिक कन्सेप्ट बघितले की ज्याच्यामध्ये आपण टाइम ऑफ फ्लाईट, मॅक्सिमम हाईट अचीव्ड आणि रेंज याचे फॉर्म्युले डिराईव्ह केले. आणि मग हाईट मॅक्सिमम किती असू शकते, तर यू स्क्वेअर बाय 2g. कधी, तर त्यासाठी व्हर्टिकली वर फेकावं लागतं, थिटा 90 लागतो. रेंज रेंज मॅक्सिमम कधी असू शकते, तर ज्यावेळेस अँगल ऑफ प्रोजेक्शन 45 डिग्री असतो. आणि ती किती असू शकते, तर यू स्क्वेअर बाय जी. आणि इन जनरल मग टॅन थिटा इक्वल्स टू आपण 4h/r हे इन जनरल आपण रिप्रेझेंट करू शकतो. सो लेक्चरच्या पुढच्या पार्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हेच हॉरिझॉन्टल प्लेनवर ज्यावेळेस आपण प्रोजेक्शन घेतो त्यावेळेस काही रिमार्केबल पॉइंट्स आहेत. म्हणजे ते तुम्हाला मेमोराइज नाही करायचे, ते तुम्हाला लक्षात अंडरस्टँड करून घ्यायचे आहेत, की ज्याच्यामध्ये आपण काय काय करणार आहे. हे रेंज वगैरे हे रिवाइज तर करणार आहोतच, नो डाऊट अबाउट इट. पण वेगवेगळे कन्सेप्ट म्हणजे जर समजा ऍट रॅन्डम पॉईंट कुठल्या तरी पॉईंटला आपल्याला व्हेलॉसिटी काढायची असेल, किंवा ऑब्जेक्ट ग्राउंडला स्ट्राईक करताना किती व्हेलॉसिटीनं स्ट्राईक करतो, या सगळ्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. सो त्या आपण पुढच्या पॉइंटमध्ये डिस्कस करू, पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते डिस्कस करू.